उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहरातील 7,977 पूरग्रस्त कुटुंबांना धनादेशांचे वाटप, 5,000 ऐवजी 10,000 रुपये अनुदान जमा। गेल्या वर्षीच्या दुष्काळी स्थिती आणि यंदाची अतिवृष्टी अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मुलीसाठी जिल्हा बँकेने लेक लाडकी कन्यादान योजना हाती घेतली असून या योजनेद्वारे विकास सोसायटी सभासदाच्या मुलींच्या लग्नाच्या वेळी 10,000 रुपयांचे विना परतावा मदत देण्याचा निर्णय घेतला आहे। सांगली जिल्हा बँकेची शेतकऱ्यांच्या मुलीसाठी लेक लाडकी योजना लग्नावेळी 10,000 रुपयांची विना परतावा मदत दिली जाणार। शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा। राज्य शासनाने फेब्रुवारी 2024 ते एप्रिल 2024 पर्यंत नैसर्गिक आपत्तीने झालेल्या पीक नुकसानीपोटी 11,809 बाधित शेतकऱ्यांसाठी 21,32,96,000 रुपयांचा निधी 2 ऑगस्टच्या निर्णयान्वये मंजूर केला। तथापि महिना उलटला तरी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली नाही आणि या मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित करण्यासाठी याद्या तयार करण्याचे काम सुरू असून शेतकऱ्यांनाही ई-केवायसी करावी लागणार आहे। अपडेट आहे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी विमा कंपनीस 72 तासांच्या आत सूचित करण्याचे आवाहन। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 21 ऑगस्ट पासूनच अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असं सांगत होते। 21 ऑगस्टही निघून गेला पण अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलं नाही। त्यामुळे सोयाबीन कापूस अनुदान म्हणजेच की लबाडा घरचं अवतन ठरू शकतं अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे। राज्य सरकारने या योजनेची घोषणा केली, शासन निर्णय काढला, वित्त विभागाने निधीला मंजुरी दिली। त्यामध्ये कापूस उत्पादकांसाठी 1,548 कोटी रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646 कोटी रुपये म्हणजेच की एकूण 4,194 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली। कृषी आयुक्तांच्या नावाने बँक खाते उघड ही सर्व प्रक्रिया वेगाने गेली तरी देखील अद्याप शेतकऱ्यांना 5,000 रुपये अनुदानाची प्रतीक्षाच करावी लागणार आहे। मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेअंतर्गत कृषी पंप धारक शेतकऱ्यांचे सुमारे 46 कोटी रुपये वीज बिल माफ करण्यात येणार आहे आणि या योजनेचा 76,566 कृषी पंप धारकांना लाभ मिळू शकेल। शेतकरी मित्रांनो, अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा। शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर, बिद्री साखर कारखान्यांकडून वाढीव ऊस दराचा 100 रुपयांचा हप्ता जमा करण्यात आला। अपडेट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत महत्त्वाची व मोठी दिलासादायक बातमी म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांना मागील 2,000 रुपये आले नाही त्या शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। गेल्या वर्षी शेतात कपाशी पिकांची लागवड करून देखील नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या कापूस सोयाबीन अनुदान यादीत नाव न आल्याने चोपडा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। अपडेट आहे जळगाव जिल्ह्यातील तुम्हीही पंतप्रधान किसान सन्मान निधीचे लाभार्थी असाल आणि 18वा हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे। या योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांना 18वा हप्ता मिळणार नाही। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, PM किसान फंडांच्या अपात्र लाभार्थ्यांकडून निधी वसूल करण्यास सुरुवात केली। म्हणजे शेतकरी मित्रांनो, हजारो शेतकऱ्यांकडून लाखांची रक्कम वसूल करण्यात आली आहे। याशिवाय इतर अपात्र शेतकऱ्यांनाही नोटिसा पाठविण्यात आल्यात। त्यामुळे तुम्ही देखील या योजनेत फेरफार करून पैसे मिळवत असाल तर सावधान, पुढील क्रमांक तुमचा असू शकतो। बनावट शेतकऱ्यांची फाईल तयार करण्यात आली। हजारो शेतकरी अपात्र आढळले आहेत। यामध्ये वकील, पोलीस कर्मचारी, डॉक्टर आणि इतर अपात्र शेतकऱ्यांचा समावेश आहे। कृषी विभागाने सर्व अपात्र शेतकऱ्यांना नोटीस बजावली। तसेच शेतकरी मित्रांनो, पैसे जमा न केल्याने वसुलींच्या नोटिसा देण्यात आल्यात। एवढेच नव्हे तर राज्यभरातील अपात्र शेतकऱ्यांच्या घरी नोटिसा पाठविण्यात देखील आले आहेत। विभागाकडून हे काम करण्यात आले। अशा सर्व शेतकऱ्यांकडून वसुली करण्याच्या सूचना आहेत जे खोटे शेतकरी असल्याचे भासून योजनेचा लाभ घेत आहेत आणि या आधी देखील शासनाने अशा शेतकऱ्यांना त्यांची नावे लाभार्थ्यांच्या यादीतून काढून टाकण्यास सांगितले होते।
आजकाल पीएम किसान सन्मान निधीमध्ये फसवणूक वाढू लागली आहे। अनेक जण अपात्र असूनही योजनेअंतर्गत नोंदणी करत आहेत, याशिवाय त्यांना योजनेचा लाभही मिळत आहे। मात्र सरकारने EKYC आणि जमीन पडताळणीद्वारे अनेकांना या योजनेतून वगळले आहे। देशात अजूनही करोडो शेतकरी आहेत की जे अपात्र असून बिनधास्तपणे या योजनेचा लाभ घेत आहेत। साधारण सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून प्रक्रिया पूर्ण होऊ शकते असा अंदाज आहे, पण अजून त्यात काही अडचणी येतील याचा अंदाज बांधणं कठीण आहे। कारण महायुती सरकारनं विधानसभेच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घोषणांचा सपाटा लावला, त्यात प्रशासनाची तारंबळ उडाली आहे। त्यामुळे घाई गडबडीच्या या अनुदानात वाटपात किती शेतकऱ्यांना खरंच लाभ मिळेल याबद्दलही शंका व्यक्त केली जात आहे। थोडक्यात काय तर सप्टेंबरमध्ये अनुदान जमा होण्यास सुरुवात होईल, पण त्यात घोळ मात्र असतीलच असं आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकतो, पण याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही। पीएम किसान योजनेअंतर्गत पुढील 2000 रुपयांचा हप्ता 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होईल याबद्दलची सर्वात पहिले अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला दिली जाईल। सांगलीत वांग्याला प्रति क्विंटल 2500 ते 3500 रुपये दर मिळत आहे। कांद्याच्या नावाखाली पीक विम्याची लूट, बोगस पीक विम्याचे 7 जिल्ह्यांमध्ये चौकशी सुरू। बोगस पीक विम्याचे जिल्हे नाशिक, धुळे, अहमदनगर, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आणि बीड। घोडेगावामध्ये कांद्याला 4000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील हरभरा, गहू आणि रब्बी ज्वारी पिकांचा समावेश प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगामात करा, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कृषी मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। रविवारी मध्य महाराष्ट्रात आणि कोकणातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला। विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। तसेच विदर्भातील इतर जिल्हे, मराठवाड्यातील पूर्ण जिल्ह्यांमध्ये तसेच मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला। कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। खरीप पीक स्पर्धेला 2 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। या हंगामात जून आणि जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे शेती व फळपिकांचे सुमारे 9461 हेक्टरवर नुकसान झाले आहे। याबाबतचा अंतिम अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला असून शेतकऱ्यांना 12,86,74,000 रुपये निधी लागणार आहे। अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील। केंद्र सरकारच्या मोफत राशन योजनेअंतर्गत जवळपास 90 कोटी लोकांना मोफत राशन दिले जाते। यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता, मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणे बंद होणार आहे। त्या व्यतिरिक्त गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरींचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश करण्यात आला। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजची मोठी बातमी म्हणजेच की जर सप्टेंबरच्या 3ऱ्या आणि 4थ्या आठवड्यात तसेच ऑक्टोबरच्या सुरुवातीला जोरदार पाऊस झाला तर खरीपातील काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते। पण नुकसान किती होते, ते पाऊस किती होतो आणि किती वेळ लागतो यानुसार कमी जास्त असू शकते। हवामान विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला ही माहिती दिली, पण हवामान विभागाचा अधिकृत अंदाज अद्याप आलेला नाही। हवामान विभाग सोमवारी किंवा मंगळवारी आपला सप्टेंबर महिन्याचा अंदाज जाहीर करेल, त्यावेळी कदाचित हवामान विभाग मान्सूनच्या परतीच्या प्रवासांविषयी सुद्धा अंदाज देईल अशी शक्यता आहे। सरकारला 29 सप्टेंबर पर्यंतची वेळ, मागण्या मान्य न झाल्यास उपोषण करणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला। लसूण महागला तब्बल 400 रुपये किलोवर। राज्य शासनाने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आलं आहे। केंद्र शासनाने इथेनॉल निर्मितीवर घातलेले निर्बंध 2024-25 गाळप हंगामात उठवले आहेत। केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे साखर कारखानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले।